सध्या चर्चा आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकची। या प्रकल्पाचं 99% काम पूर्ण होत आलं असून आता 1 मे पासून हा मार्ग सगळ्यांसाठीच खुला होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून याच दिवसापासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे। या मार्गावरून प्रवास करताना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे, जसं की वेग मर्यादा पाळावी लागणार आहे। 4 चाकी वाहनांसाठी वेग मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे, ताशी 100 किलोमीटर। तर बस असेल किंवा प्रवासी वाहन असेल तर त्यासाठी वेग मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे, ताशी 80 किलोमीटर। त्याच पद्धतीनं या मार्गावरून अवजड वाहनं किंवा ट्रक असेल तर त्यांना अजून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये। या वाहनांना जुन्याच महामार्गाचा अवलंब करावा लागणार आहे, तिथूनच त्यांना प्रवास करावा लागणार आहे। या महामार्गाचा ज्या पद्धतीने किंवा या मार्गाचा ज्या पद्धतीने गाजावाजा केला जातो किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जसं म्हणाले की ही जी मिसिंग लिंकचा जो मार्ग असणार आहे किंवा हा जो प्रकल्प असणार आहे तो प्रवाशांसाठी अतिशय सुखकर सोपा असणार आहे। यामुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा कमी होणार आहे। पण असेच काहीसे दावे जे आहेत ते अजून एका प्रकल्पाबद्दल करण्यात आले होते आणि तो प्रकल्प होता तब्बल 55,000 कोटींचा आणि तो महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग। मुंबई आणि नागपूर मधील अंतर कमी करण्यासाठी, प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी, प्रवास सुखकर आणि सोपा होण्यासाठी हा समृद्धी महामार्ग असणार आहे असं म्हटलं गेलं होतं। पण जेव्हा या महामार्गाचा गाजावाजा झाला, प्रचंड प्रमाणामध्ये या महामार्गाचं कौतुकही करण्यात आलं, पण कालांतराने हाच महामार्ग मृत्यूचा सापळा ठरला, कारण हाच महामार्ग नंतर अपघातांचं कारण ठरला। या महामार्गावरून प्रवास करताना कित्येक अपघात झाले, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला, अनेक जण जखमी सुद्धा झाले। प्रकल्पाचं जे काम होतं त्यामध्ये तब्बल 15,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुद्धा विरोधकांनी केला होता। त्यामुळे जेव्हा मिसिंग लिंकचं काम सुरू झालं आणि किंवा मिसिंग लिंकच्या या प्रकल्पाबद्दल सुद्धा शासनाने जे दावे केलेले आहेत तेच दावे त्यांनी समृद्धी महामार्गाबद्दल सुद्धा केले होते, पण तो महामार्ग कुठेतरी फेल झाला, तो प्रकल्प कुठेतरी फेल झाला, कारण तो मार्ग सुरू झाल्यानंतर काहीच दिवसानंतर तिथे तडे जाऊ लागले आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलं होतं। आणि तशीच अवस्था आता या मिसिंग रोडची तर होणार नाही ना अशी भीती आता सध्या नागरिकांमध्ये आहे। तर या मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत किंवा या मार्गाबाबत सुद्धा काही धोकादायक कारण असू शकतात का, किंवा इथून वाहतूक करण्यासाठी काही धोकादायक याची अवस्था असू शकते का, तर यावर सुद्धा एक नजर टाकूया। तर यातील पहिली शक्यता म्हणजे तांत्रिक आणि सुरक्षेची आव्हानं। या प्रकल्पात खूप लांब बोगदे आणि केबल स्टेड पूल आहेत। बोगद्यांमध्ये अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। तसंच काही तांत्रिक बिघाड होणं किंवा आग लागण्यासारख्या अडचणींमध्ये मार्ग काढणं आव्हानात्मक ठरू शकतं। आणि दुसरं म्हणजे धातू आणि निसर्गाशी छेडछाड। डोंगरांचे खोदकाम करून बोगदे बनवल्यामुळे सुरुवातीच्या काळात भूसंखलनाचा धोका असू शकतो। जरी आधुनिक तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरलं गेलं असलं तरी देखील अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या मिसिंग लिंक मार्गामुळे मुंबई पुणे मधील अंतर तर कमी होईल, पण या मार्गाची अवस्था समृद्धी महामार्गासारखी तर होणार नाही ना असा सवाल उपस्थित केला जातोय। तसंच शासनानं या मार्गाबद्दल जे काही दावे केले, जसं की सुरक्षित सुखरूप प्रवास, अपघात टाळणारा प्रवास, हे कितपत खरं ठरतंय हे आता येणाऱ्या काळात लक्षात येईल। त्यामुळे हा जो मिसिंग लिंक मार्ग आहे तो वेळ तर वाचवेल, पण जीवाशी तर खेळणार नाही ना। तुम्हाला काय वाटतं?